इतिहास जीवी, कारण इथे इतिहास बोलतो. श्री क्षेत्र कोळे नृसिंहपूर कृष्णा तीरावरील एक प्रख्यात नृसिंह क्षेत्र आहे. सातारा जिल्ह्यातील कराड शहरापासून 21 किलोमीटर अंतरावरती वाळवा तालुक्यात वसलेले कृष्णा व कौशिकी या नद्यांच्या संगमावरती असलेली तपोभूमी. खरे तर मंदिराच्या बांधणीवरून गाभाऱ्यातील मूर्तीचा काळ कधीच निश्चित होत नसतो, पण या मंदिराची बांधणी मिश्र स्वरूपाची आहे. प्राचीन मंदिर हे भुयारी आहे व या नृसिंह मंदिराचा प्रकार हा 5 बुर्जी मजबूत तटाने बंदिस्त केलेला आहे. या तटाच्या दिंडी दरवाजाने मंदिरात प्रवेश केल्यावरती प्रथम 2 वृंदावने दिसतात. भुयारी गर्भगृह हवा खेळती राहण्यासाठी या वृंदावनातून गर्भगृहापर्यंत नालिका मार्ग निर्माण केला आहे. देवाच्या चरणापर्यंत हा नालिका मार्ग जातो, याची साक्ष आपणास सहज मिळते. देवाच्या पश्चिम द्वारापासून कृष्णेच्या पात्राचे नयनरम्य दृश्य हे मन लोभावून टाकणारे असते. भुयारी मार्गाच्या सुरुवातीलाच भानू तुकदेव, त्याचा पुत्र गोपाळ भास्कर, त्याचा पुत्र भानू गोपाळ असे शिलालेख आहेत. नावे मंदिराच्या बांधकामाशी अथवा जीर्णोद्धाराच्या कार्याशी संबंधित असावीत. शिलालेख हा उठाव अक्षरी देवनागरीमध्ये आहे. तेथून 9 पायऱ्या उतरून खाली गेले असता 150 माणसे बसवू शकतील एवढा मोठा 4 खांबावर उभा असलेला सभामंडप आहे. या सभामंडपात महालक्ष्मी, गजलक्ष्मी तसेच सिद्धेश्वर महाराजांच्या तपस्थानाची स्मृती असलेल्या पादुकांचे दर्शन होते. मंदिरातील भुयारी मार्गातून खाली गेल्यावरती नंतर तिथे पश्चिमाभिमुख विराजमान झालेले भगवान नृसिंह असतात. उत्तम झिलई केलेली व कृष्णशिळेत घडवलेली ही नृसिंहाची मूर्ती भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट आविष्कार आहे. 16 भुजांच्या या मूर्तीचा 4 भुजा भंगलेल्या आहेत. डाव्या व उजव्या बाजूंना खालच्या 2 हातांनी हिरण्यकशिपूचे उदरविदारण चालू आहे असे आपल्याला दिसते. वरच्या 14 म्हणजे 7 व 7 अशा अनुक्रमे भुजात विविध आयुधे धारण केलेली आहेत. मूर्तीचे मुखमंडल अत्यंत उग्र आहे. मानेभोवती आयावर रुळलेले आहे. विस्फारलेले नेत्र, गरजणारे उघडे मुख व तीक्ष्ण दंश व बाहेर डोकावणारी जिव्हा असे या मूर्तीचे स्वरूप आहे. संत नामदेव तसेच समर्थ रामदास यांच्यापासून अनेक आधुनिक संतांपर्यंत अनेक संत सज्जन येथे येऊन गेलेत. कोल्हापूरच्या छत्रपतींचे राजगुरू झालेले सिद्धेश्वर महाराज यांची ही तपोभूमी. त्यांचा वाडा हा नृसिंहपुरातच आहे. हा देव सिंहरूपी असल्यामुळे गाभारा नैसर्गिक भुयारामध्ये आहे. आता आपण काही पौराणिक व ऐतिहासिक बाबींचा उहापोह करू. स्कंदपुराणांतर्गत मानल्या गेलेल्या कृष्ण महात्म्याच्या अध्यायात म्हणजेच कृष्ण महात्म्याचा 44, 45 आणि 46 या अध्यायांमध्ये इसवी सन 177चा काळ वर्णलेला आहे. या काळात कोणी एके ब्राह्मण आणि त्याची पत्नी काही पापाचरण घडल्यामुळे अनुक्रमे मुकत्व आणि अंधत्व प्राप्त झाले. या दोषातून मुक्त होण्यासाठी काय करावे असा प्रश्न त्यांना पडला. ब्राह्मणाने एका मुनींना विचारले, तर मुनींनी उत्तर दिले, ऐसी ऐकोनी विप्रवाणी तया बोलिले सखळ मुनी पंचबाण प्रमाणे तेथुनी तीर्थज्वाला नृसिंह देख जाऊनी ती कृष्णा ऐसे ऐकता वेदोनी चरणा आज्ञा मुनीची धरोणी प्रमाणा तत्काळ गेला सभाळ्या आश्रमी करुणी कृष्णातटी अंधमुखे ते दंपती कन्येसी असती बृहस्पती करती उग्र तपाने उभयताही निज शरीर ममता सोडिनी निरंतर अर्पिले प्रेम पुरस्सर तीर्थदेवासी मुनी हो त्रिकाल करती सदा स्नान कृष्णावेणीचे अंतरी ध्यान भक्तिपूर्वक निश्चर करती हायन द्वादश. या कृष्णा महात्म्यातल्या अध्याय क्रमांक 45, 46 आणि 47 या अनुक्रमे अध्यायांमध्ये हे वर्णन केले आहे. तसेच स्वप्नी देखुनी उभयतानी म्हणती नृहरे त्राही त्राही तुझ वाचुनी आम्हा नाही त्राता दीनदया तदा नरहरी ब्रह्मनासी म्हणे राजा सूर्यवंशी भीमनामा तयापाशी जावे तुवा ममाजे आणि म्हणावे की तुवा बापा करावी एक सेवा जला पावस नरहरिदेव आणि सिद्धभूमीसी आला. असा हे वर्णन आहे. नृसिंहाच्या स्वप्नदेशानुसार ब्राह्मण म्हणजे सूर्यवंशी राजा भीम यांच्याकडे गेला. त्याला त्याने नृसिंहाची आज्ञा सांगितली. राजाने त्या ब्राह्मणास दाम्पत्याचा यथोचित सत्कार केला व ब्राह्मणाच्या निरोपातून मंतस्य ब्राह्मणांसह तो कृष्णा तीरावरती आला. इसवी सन 177 राजा भीमदेव राष्ट्रकूट म्हणजेच कौंडिण्यपूर म्हणजे आत्ताचे कुंडल यांच्याकडून नृसिंहाची मूर्ती शोध घेऊन मूर्तीची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी इसवी सन 5561 म्हणजेच द्वापार युगामध्ये महाभारत पर्वकाळात वेदव्यास व त्यांचे पिता पराशर म्हणजेच पराशर ऋषींनी महादेवाची उपासना करून श्रीहरी विष्णू त्यांच्या नृसिंह अवताराचा साक्षात्कार व्हावा यासाठी याचना महादेवांपर्यंत केली व ही मूर्ती प्रत्यक्ष भुयारात प्रकट झाली. इसवी सन 1273 देवगिरीचे राजा रामदेवराय यादव यांचे पंडित हेमाद्री पंत यांच्याकडून भुयारी मार्गाचे बांधकाम अत्यंत व्यवस्थित करण्यात आले. इसवी सन 1124 संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे पूर्वज येदुशेठ हे रेय या गावातून येथे देवाच्या सेवेसाठी आले. त्यांच्या 3 ते 4 पिढ्या येथे वास्तव्यास होत्या. इसवी सन 1449 श्री गुरुचरित्र अध्याय क्रमांक 15 ओवी क्रमांक 75 या क्षेत्राचा उल्लेख आहे. तसेच समर्थ संप्रदायातील कागदपत्रांमध्ये इसवी सन 1662 समर्थ रामदास येथे येऊन गेल्याचे वर्णलेले आहे.